Hello friends, in today's lecture we have to study application of simultaneous equations. First you should know what is the meaning of application. Application means such type of word problems. Now see here, in such type of word problems there are given two conditions. First we have to identify which variable should we take here. Which type of variable, x or y, for which case. पहिला आपल्याला व्हेरिएबल डिसाइड करायचा, कुठला व्हेरिएबल आपल्याला घ्यायचा हे ठरवायचं. आफ्टर दॅट आयडेंटिफाय कंडिशन्स. देयर आर टू कंडिशन्स गिवन. आयडेंटिफाय फर्स्ट कंडिशन, गिव इट फर्स्ट नेम, फर्स्ट नंबर. देन फॉर सेकंड कंडिशन गिव इट नंबर 2. that means we get two conditions, then taking those two conditions, solve them, that means we get two equations, and then solve those two equations, we get answer, and that is the value, that is the solution of that word problem. Okay, now see in this today's lecture. आता आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला काय बघायचंय बघा. पहिला आपण जरा थोडंसं डिफिकल्ट लेवलचं मी घेतोय. हे 1.5 मधलं लास्ट क्वेश्चन आहे बघा. एकदा तुम्हाला हे 2-3 क्वेश्चन एकदा कळले की त्या टाइपचे नंतरचे क्वेश्चन मी तुम्हाला फक्त इक्वेशन बनवून देणार, ते बाकी तुम्ही सोडवायचे. ओके, सी हियर. Out of 1900 kilometer, Vishal traveled some distance by bus and some distance by aeroplane. बस पहिला आता बघा बरं का. इथे एक विशाल नावाचा मुलगा आहे. ट्राय टू अंडरस्टँड. विशाल नावाचा एक मुलगा आहे, त्याने प्रवास केलाय. आता आपण असं कन्सिडर करूया, मी जसं सांगतो तसं इमॅजिन करा, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हा विशाल जो आहे तो या ठिकाणी सपोज औरंगाबाद मध्ये आहे. इथून तो पुणे या ठिकाणी निघालाय. तर पुण्याला जाण्यासाठी बघा, औरंगाबाद टू पुणे, तर तिथे जाताना त्याला मध्ये नगर लागलं, म्हणजे औरंगाबाद टू नगर अँड नगर टू पुणे. तर जाताना काय झालं बघा, आउट ऑफ 1900 किलोमीटर, म्हणजे औरंगाबाद टू पुणे हे कन्सिडर करायचं आपल्याला. सपोज दिस डिस्टन्स इज 1900 किलोमीटर, एवढं डिस्टन्स आहे इथून इथपर्यंत. तर काय झाले बघा, आउट ऑफ 1900 किलोमीटर म्हणजे इथपासून एवढं अंतर, 1900 किलोमीटर दिस डिस्टन्स. विशाल ट्रॅव्हल्ड सम डिस्टन्स बाय बस. त्याने काय केलं, इथपासून इथपर्यंत बघा, नगरपर्यंत काही अंतर, म्हणजे इथपर्यंत नगरपर्यंत सपोज त्याने काय केलं, बसने प्रवास केला. इथून इथपर्यंत बसने प्रवास केला. नंतर काय झालं बघा, अँड सम बाय एरोप्लेन, आणि उरलेला प्रवास जो काही उरला आहे तो त्याने एरोप्लेनने केला. पुढे बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर आवर. आता बसचा ॲव्हरेज स्पीड बघा, बसचा ॲव्हरेज स्पीड आहे 60 किलोमीटर पर आवर, म्हणजे बस ताशी एका तासात 60 किलोमीटर जाते. And the average speed of aeroplane is 700 किलोमीटर पर आवर, म्हणजेच एरोप्लेनने एका तासात 700 किलोमीटर जाते. इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी, म्हणजे त्याला तो जर्नी कम्प्लीट करण्यासाठी 5 तास लागतात. फाइंड द डिस्टन्स विच विशाल ट्रॅव्हल बाय बस. तर त्यातलं आपल्याला विशालने बसने किती अंतर ट्रॅव्हल केले हे फाइंड करायचं. बघा आता ऍक्च्युली या क्वेश्चनला समजून घ्या एकदा व्यवस्थित काय दिलंय. लक्षात घ्या, विशाल जो आहे तो या ठिकाणी औरंगाबादवरून निघालाय, पुणेपर्यंत पोहोचलाय. ते डिस्टन्स किती आहे, 1900 किलोमीटर, 1900 किलोमीटर एवढं अंतर तो गेलाय. त्यापैकी काही अंतर फ्रॉम औरंगाबाद टू नगर, सपोज हे कन्सिडर करायचं, इथपर्यंत काही अंतर म्हणजे एवढं अंतर. सपोज धिस डिस्टन्स ही ट्रॅव्हल्ड बाय बस, म्हणजे एवढं अंतर त्याने बसने ट्रॅव्हल केलंय. आफ्टर दॅट आता बघा बरं का, त्याने इथपासून इथपर्यंत बसने ट्रॅव्हल केलंय. आणि नंतर त्याला पुढे काय झालं बघा, त्या बसमध्ये पैशाने भरलेली बॅग सापडली. त्याने ती बॅग घेतली आणि इतका पैसा बघितल्यानंतर त्याला वाटलं आता कशाला बसने प्रवास, मग इथून त्याने त्याचा प्रवास एरोप्लेनने केला. म्हणजे इथून तो एरोप्लेनने निघाला, मग प्लेनने इथून इथपर्यंत गेला, आणि त्याला टोटल इथपासून इथपर्यंत जायला टोटल 5 तास लागले, 5 hours. आणि मग तिथे पोहोचल्यानंतर तो काही मित्रांना भेटला आणि त्याने सांगितलं आता मला ह्याचं उत्तर सांगा. आणि मग त्याने प्रश्न काय विचारला हे बघा, की मी औरंगाबाद पासून, म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाण, इथपासून इथपर्यंत यायला म्हणजे 1900 किलोमीटर मी चाललो, सॉरी ह्याने ट्रॅव्हल केलं, प्रवास केला. आणि मला पहिला मी काही प्रवास बसने केला, तिथून पुढचा प्रवास मी एरोप्लेनने केला, तर टोटल अंतर मी प्रवास केलाय 1900 किलोमीटर, एवढा अंतर प्रवास केलाय. आणि वेळ किती लागलाय मला, तर वेळ लागलाय
5 तास, 5 hours एवढा वेळ लागलाय. आणि मग त्यांनी मित्रांनी विचारलं तुझा बसचा स्पीड काय होता, तो अगोदर बसने प्रवास केला. मग त्याने बसचा स्पीड सांगितला बघा 60 km/h, ताशी इतक्या वेगाने. नंतर त्यांनी विचारलं विमानात बसल्याचा स्पीड काय एरोप्लेनचा, त्याने सांगितलं 700 km/h. आणि मग आता ओळखा म्हणे, आता मला सांगा मी बसने किती प्रवास केला. म्हणजे इथपासून इथपर्यंत आपण असं कन्सिडर करतोय पहिला प्रवास बसचा म्हणजे औरंगाबाद टू नगर, हा प्रवास किती केला. आता एक्झाम मध्ये हे लिहू नका बरं का, औरंगाबाद नगर हे समजण्यासाठी मी नावं लिहिलेत. आता बघा मग आपण पहिलं काय लिहूया इथे, फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन ओळखायची आणि नंतर पुढे पुढे जायचंय. आता बघा फर्स्ट कंडिशन तुम्हाला कशी कळली पाहिजे, पहिलं तर तुम्हाला आयडेंटिफाय काय करायचे त्याचे व्हेरिएबल्स. मग व्हेरिएबल कळण्यासाठी पहिलं काय बघा, फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल्ड बाय बस. मग इथे आपल्याला बसने जे डिस्टन्स ट्रॅव्हल केलं ते काढायचंय. मग जे आपल्याला फाइंड करायचं असतं त्याला आपण जनरली काय मानतो, एक्स. म्हणजे हे एक्स किलोमीटर, म्हणजे विशालने बसने प्रवास केला एक्स किलोमीटर. जो माहित नाही त्याला जे फाइंड करायचं असतं त्याला एक्स मानायचं, एक्स वाय व्हेरिएबल मानायचं. मग आता एरोप्लेनने प्रवास जो केला तो किती, जर हा बसचा प्रवास एक्स किलोमीटर तर एरोप्लेनचा प्रवास हे ट्रॅव्हल्स वाय किलोमीटर बाय एरोप्लेन. आता बघा इथे मी ते लिहितो, लेट विशाल ट्रॅव्हल्ड एक्स किलोमीटर बाय बस. म्हणजे विशालने बसने किती प्रवास केला, एक्स किलोमीटर, अँड वाय किलोमीटर बाय प्लेन म्हणा किंवा एरोप्लेन म्हणा, बाय प्लेन. म्हणजे एक्स किलोमीटर बसने प्रवास आणि वाय किलोमीटर प्लेनने प्रवास केला असं. म्हणजे बघा आपण हे पहिलं काय सांगितलं मी, आयडेंटिफाय व्हेरिएबल. त्याचे व्हेरिएबल आयडेंटिफाय करायचे, ओळखायचे. आपण ओळखला पहिला व्हेरिएबल एक्स बसचा प्रवास, दुसरा व्हेरिएबल वाय. पहिला एक्स म्हणजे बसचा प्रवास, वाय म्हणजे एरोप्लेनचा प्रवास. किलोमीटर, इतके किलोमीटर बसने गेला, इतके किलोमीटर एरोप्लेनने गेला. आता पहिली कंडिशन इथेच दिलेली बघा, out of 900 kilometer विशाल traveled some distance by bus and some distance by aeroplane. इथे ह्याच्यामध्ये पहिली कंडिशन लपलेली की तुम्हाला आयडेंटिफाय करता आली पाहिजे, ओळखता आली पाहिजे. लक्षात घ्या आता हे इथपासून इतकं डिस्टन्स, टोटल डिस्टन्स किती आहे 1900. त्यापैकी हे डिस्टन्स किती आहे एक्स किलोमीटर, मग उरलेलं किती हे वाय किलोमीटर. मग हे एक्स प्लस वाय, इतके किलोमीटर प्लस इतके इज इक्वल टू 1900. म्हणजे पहिली कंडिशन कळली की तुम्हाला, इथे म्हणा फ्रॉम किंवा अकॉर्डिंग टू फ्रॉम फर्स्ट कंडिशन. पहिली कंडिशन नुसार बघा, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता पहिली कंडिशन काय सांगते बघा, हे डिस्टन्स प्लस हे डिस्टन्स इज इक्वल टू टोटल डिस्टन्स. देअरफॉर एक्स प्लस वाय बसचा प्रवास एरोप्लेनचा प्रवास इज इक्वल टू दॅट इज 1900. म्हणजे हे इतके किलोमीटर बसचे, एरोप्लेनचे इतके किलोमीटर इज इक्वल टू 1900. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नाउ सी वी हॅव टू आयडेंटिफाय नाउ सेकंड कंडिशन. आता दुसरी कंडिशन आपल्याला ओळखायची. पण दुसऱ्या कंडिशन मध्ये बघा काय, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड. आता त्यांनी स्पीड दिलाय अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन, दोन्हींचा स्पीड दिलाय अँड इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी, फाइंड द डिस्टन्स. म्हणजे बघा ह्या ठिकाणी 3 गोष्टी आल्या. आता तुम्हाला थोडं लॉजिक वापरायचं. ज्यावेळेस त्या अशा 3 गोष्टी देतात तिथे तुम्हाला कळलं पाहिजे नेमकं काय करायचं. बघा पहिली गोष्ट काय दिली त्यांनी, पहिलं त्यांनी सांगितलं इथे की स्पीड, दुसरं सांगताय टाइम आणि तिसरं सांगताय डिस्टन्स. डिस्टन्स, टाइम आणि स्पीड ह्या 3 गोष्टी आल्या. तुम्हाला तो फॉर्म्युला माहित पाहिजे, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. हा जर माहित असेल तर पुढे तुम्ही एकदम सहजपणे सोडवू शकतात. बघा सिंपल आहे. इथे मी लिहितोय स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. तसंच मग मला इथे समजा असं लिहिता येईल, टाइम इज इक्वल्स टू, टाइम इकडे वर घ्या, स्पीड खाली घ्या. म्हणजे टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. बघा बरं कळतंय का, जर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम, टाइम इकडे घेतला स्पीड तिकडे गेला, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता लक्षात घ्या सेकंड कंडिशन मला काय कळली मी तुम्हाला सांगतो, म्हणजे तुम्हाला ते आयडेंटिफाय करता येईल. सेकंड कंडिशन मध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली, इट टेक्स, लक्षात घ्या, इट टेक्स 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. ही सेकंड कंडिशन आहे.
म्हणजे काय सांगता येते सेकंड कंडिशन मध्ये की त्या विशालने 5 तास घेतले, 5 hours टू कम्प्लीट द जर्नी. म्हणजे टायमिंग मध्ये दिली ती. पहिल्याच्यात कसं दिलं होतं डिस्टन्स, एक्स किलोमीटर प्लस वाय किलोमीटर एवढा बसचा प्रवास, एक्स किलोमीटर, वायचा आपला एरोप्लेनचा वाय किलोमीटर आणि इज इक्वल्स टू 1900. म्हणजे ते डिस्टन्स होतं. दुसरं डिस्टन्स मध्ये नाही दिलं, दुसरं त्यांनी टायमिंग मध्ये दिलं. म्हणजे टायमिंग काय तर बघा, पहिल्याचा टायमिंग T1, बसचा टायमिंग, बसला किती वेळ लागला T1, आणि दुसरा टायमिंग कोणता प्लेनला किती वेळ लागला T2, अँड दॅट इज इक्वल्स टू टोटल टायमिंग दॅट इज 5 hours. म्हणजे 5 घंटे 5 तास इथे लागला. मग ही आहे सेकंड कंडिशन, पण ती तुम्हाला रिप्रेझेंट व्यवस्थित करता आली पाहिजे. म्हणजेच तुम्हाला काय लागतंय, पहिल्याचा टाइम काढायचा बसचा टाइम आणि नंतर एरोप्लेनचा टायमिंग. ओके, आता बघा कशा पद्धतीने आपल्याला सोडवता येईल हे. टायमिंग तुम्हाला कसे सोडवता येतील ते बघा कसं काढता येईल. तर आता मी इथे घेतलंय टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. इथे मी म्हणणार फॉर बस. आता बघा बरं का, फॉर बस. आता बससाठी, नंतर प्लेनचं घेऊ आपण, पहिलं बस. आता बससाठी काय इथे फॉर बस, पहिलं त्याचा मला स्पीड सांगा. व्हॉट इज द स्पीड ऑफ बस. स्पीड इज इक्वल टू बसचा स्पीड 60 किलोमीटर पर आवर. 60 किलोमीटर पर आवर हा बसचा स्पीड. आता बघा बसचा स्पीड कळला, बसचा मला डिस्टन्स सांगा. डिस्टन्स ऑफ बस फॉर बससाठी हा डिस्टन्स. आता बसने आपण डिस्टन्स किती कव्हर केलं सांगितलंय बघा, बसने x किलोमीटर, मग बसचं डिस्टन्स x किलोमीटर, देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू x किलोमीटर. आता बघा इथे आपल्याला काय फाइंड करायचं बाळांनो, टायमिंग. मग ह्याला बसचा टायमिंग आपण मानू T1. बसचा टायमिंग पहिला T1 आणि एरोप्लेनचा T2 दुसरा टाइम. पहिला टाइम T1 दुसरा T2. मग T1 इज इक्वल्स टू बघा टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड, देअरफॉर डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डिस्टन्स अपॉन स्पीड बघा, डिस्टन्स किती आहे बसचं x अपॉन स्पीड काय बसचा 60, देअरफॉर x अपॉन 60 hours. एवढे तास. हा टायमिंग म्हणून मी तिकडे आवर्स दिलं, टायमिंग आवर्स मध्ये आहे दिलेला, तासामध्ये आहे इथे लिहिलंय. आता बघा हा झाला बसचा. तसंच आता फॉर एरोप्लेन, सी फॉर एरोप्लेन. आता प्लेनसाठी किंवा एरोप्लेनसाठी काय तर इथे T2 इज इक्वल्स, जसा ह्याचा टायमिंग T1 घेतला तसा बसचा एरोप्लेनचा T2. त्याचा पण मला स्पीड सांगा एरोप्लेनचा काय स्पीड. द स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर आवर. 700 किलोमीटर पर आवर. मला सांगा डिस्टन्स काय एरोप्लेनने हे केलेलं ट्रॅव्हल केलेलं एरोप्लेनचं y. देअरफॉर डिस्टन्स इज इक्वल्स टू, इथे डायरेक्टली मी d लिहितो, डिस्टन्स किती आहे ते डिस्टन्स त्याचं y किलोमीटर, देअरफॉर y किलोमीटर. ओके, नाउ सी T2 इज टायमिंग फॉर एरोप्लेन. मग इथे काय डिस्टन्स अपॉन स्पीड, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग सांगा मला डिस्टन्स काय y अपॉन स्पीड काय त्याचा 700, दॅट इज 700 अँड दिस आवर्स, एवढे तास. आता लक्षात घ्या, मग इथे सांगायचं फ्रॉम सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन आठवते का तुम्हाला, मी इथेच लिहिलेली होती बघा. ही ऍक्च्युली इथे लिहिण्याची गरज नाही, इकडे लिहायचं ते. काय सेकंड कंडिशन, टायमिंग किती. पहिल्या कंडिशन मध्ये जसा डिस्टन्स म्हटलं, आता इथे टायमिंग. मग बघा बसचा टायमिंग T1 प्लस प्लेनचा टायमिंग T2 आणि हे दोन्ही टायमिंग किती आहे 5 hours, 5 तास आहे. ओके, आता बघा T1 काय आलाय बसचा, T1 आपण फाइंड केला x अपॉन 60. टेक हियर x अपॉन 60 प्लस व्हॉट इज द टायमिंग रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग एरोप्लेन. एरोप्लेनला ट्रॅव्हल करण्यासाठी किती वेळ लागतो. एरोप्लेन रिक्वायर्स y अपॉन 700 hours. y अपॉन 700 म्हणजे बघा एरोप्लेनचा एवढा टायमिंग आला y अपॉन 700 and that is equals to what 5. take this 5 here. okay, then see here, now we got this type of equation. बट सी आता काही जण काय करतात, ह्याचा एलसीएम काढतात, त्याला मल्टिप्लाय करतात, त्यांची कॅल्क्युलेशन किचकट होत चालतं, डिफिकल्ट होतं. आपण सरळ काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन. ते दिस 700 into x, 700x plus 60 into y, 60y and upon this into this, 6 7s are 42 and here 1230 and that is equals to 5. Then take here, this will remain as it is. See, 700x plus 60y and that is equals to this 42,000 into 5. ह्यांचा दोघांचा प्रॉडक्ट होईल. सरळ प्रॉडक्ट लिहितो मी 0 0 0 3 0 बघा 1 2 3.
3 0 लिहिले, 5 2 जा 10 कॅरी 1 अँड 5 4 जा 20 प्लस 1 21, म्हणजेच आपल्याला काय मिळालं 2,10,000 मिळालं. आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या, ह्याला सगळ्यांना जर आपण डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला तर कितीने डिव्हाइड करू शकतो बघा बरं. इथे आपण ह्याला जर डिव्हाइड केलं तर 20 ने डिव्हाइड होतो, पण तुम्हाला कळणार नाही डायरेक्टली. तुम्ही काय करा, पहिले 10 ने डिव्हाइड करा. मग इथे म्हणूया आपण डिव्हाइड. का बरं 10? इथे बघा 0 कॅन्सल होईल, 10 ला 0 आणि इथे 0. सरळ तुम्हाला हे लक्षात येऊ शकतं. डिव्हाइड बोथ साइड्स बाय 10. 10 ने जर डिव्हाइड केलं, आता हा क्वेश्चन ऍक्च्युअली मी इकडे रब करतो, म्हणजे तुम्हाला थोडीशी जागा आपल्याला कमी असल्यामुळे मी इकडे पुसून टाकतो. तुम्ही क्वेश्चन फक्त व्यवस्थित कॉपी करून घ्या आणि मग लक्ष द्या इकडे. आता बघा इथे सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं, आता हे समजून घ्या. सी हियर आपल्याला फाइंड काय करायचं हे तर कळलंय ना तुम्हाला एकदा. आता फाइंड काय करायचं हे तुमच्या लक्षात आलं असेल बघा. आता हे जर तुमच्या लक्षात येत असेल बघा, व्हॉट टू डू. सी हियर बाय बस, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू कोणती काढायची, वी हॅव टू फाइंड डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, म्हणजे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. आता लक्षात घ्या बरं का कशा पद्धतीने येईल ते. स्पीड झाला, टाइम झाला. आता इकडे डिवाइड बोथ साइड्स बाय 10. आता ह्याला 10 ने डिवाइड करूया आपण, म्हणजे इथे काय बघा 700 ला 10 ने डिवाइड केलं, 0 0 कॅन्सल, इथे उरला 70, फक्त 70 उरला आणि हा x 70x प्लस. लक्षात घ्या बरं का आता 70 प्लस 70x प्लस इथे बघा 6y. लक्षात घ्या हा 10 ने डिवाइड केलं, 0 0 गेला, 10 ने डिवाइड बघा 10 ने 0 0, 10 ने डिवाइड केलं 0 गेला. हिअर इज इक्वल्स टू ह्याचा एक 0 कॅन्सल होईल, 10 जर 10 चा 1 0 हा 0, म्हणजे इथे 21,000 उरेल, 21,000 दिस इज. आता ह्याला परत डिवाइड करू शकतो आपण बघा 2 ने. मग डिवाइड बोथ साइड्स बाय 2. डिवाइड बोथ साइड्स बाय 2. जर 2 ने डिवाइड केलं तर काय येईल बघा इथे 2 3 जा 2 5 जा, म्हणजे 35x प्लस इथे 2 3 जा y अँड दॅट इज इक्वल्स टू हिअर 2 1 जा, इथे बघा आता 2 1 जा, इथे 2 0 जा, म्हणजे 2 5 जा 0 0. हे ह्याच्या अर्धे 21,000 च्या अर्धे 10,500, त्याचा हाफ आलं बरोबर आहे. आता हे जे आहे ह्याला नंबर 2 द्या. आता मला सांगा फर्स्ट इक्वेशन कुठे आहे. फर्स्ट इक्वेशन तर आपण इथे तयार केलंय बघा. दिस इज फर्स्ट इक्वेशन अँड दिस इज सेकंड इक्वेशन. फर्स्ट आणि सेकंड लक्षात घ्या. इथे x प्लस y इज इक्वल्स टू 1900 फर्स्ट आणि इथे 35x प्लस 3y इज इक्वल्स टू दिस. एक काम करूया ना, ह्याचा y आणि ह्याचा y इक्वेट करणं सोपं जाणार आहे आपल्याला. सरळ एक काम करा, इथे ह्या फर्स्टला 3 ने मल्टिप्लाय करून द्या. मग इथे म्हणायचं मल्टिप्लाय इक्वेशन 1, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. 3 ने मल्टिप्लाय केलं बघा, इथे 3y, इथे पण 3y येऊन जाईल 3y. मग चला मल्टिप्लाय करा 3x प्लस 3y अँड इक्वल्स टू. आता इथे बघा 1900, हा 19 3 जा 57 आणि हे 2 0 ॲज इट इज 2 zeros. आता हे आलं तिसरं इक्वेशन आणि मग आता तिसरं आणि हे दुसऱ्याला खाली घ्या इथे. मग इथे काय म्हणू आपण इक्वेशन. लक्षात घ्या बरं का, आता दुसरं आणि तिसरं आलं. आपण पहिल्यापासून हे तिसरं बनवलं, पहिल्याचं तिसरं आलं, दुसरं आणि तिसरं. आता हे दोघं सॉल्व्ह करायचे आपल्याला. कळतंय का कसं. पहिलं इक्वेशन नंतर हे दुसरं इक्वेशन, पण दुसऱ्याला आपल्याला ऍज इट इज घ्यायचंय 3y आहे. मग पहिल्याला कन्व्हर्ट करायचं, मग पहिल्याचं कन्व्हर्जन 3 मध्ये झालं, पहिल्याचं तिसरं आणि हे दुसरं, हे दोघं आता नवीन जे आले हे सॉल्व्ह करायचे. मग बघा इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 गिव्स इक्वेशन 3 मायनस इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 2 मायनस 3 करा, दोन्ही चालेल. इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 3 वी गेट. आता आपल्याला काय मिळतं बघा 2 मायनस 3. आता 2 काय त्याचं बघा, इकडे घेतो मी. 2 काय बघा 2 मायनस 3 म्हणजे 35x प्लस 3y अँड दॅट इज इक्वल्स टू 10,500 हे आलं. आता मायनस कुणाला करतो आपण ह्याला 3x प्लस 3y, 3x प्लस 3y अँड दॅट इज इक्वल्स टू 5,700 असं. आता जर ह्यांना सबट्रॅक्ट केलं, इथे काय म्हटलंय 2 मायनस 3 हे सेकंड आणि हे थर्ड इक्वेशन. आता ह्याला जर सबट्रॅक्ट केलं तर बघा ह्याचं साइन चेंज होईल. ह्या प्लसचं मायनस, इथे मायनस, प्लस मायनस कॅन्सल 3y 35 मधनं 3 गेले 32x.
इज इक्वल्स टू, इथे लक्षात घ्या आता 0 मायनस 0 0, 0 मायनस 0 0 2. आता हे 15 मधनं 7 गेले 8, 15 मधनं 7 गेले 8 आणि इथे 9 मधनं 5 गेले 4. म्हणजेच किती आलं 32x is equals to 4800. Therefore x is equals to, लक्षात घ्या आता 4800 upon, take this 32 here. मग इथे जर 32 ला डिवाइड केलं तर बघा 16 ने भाग जातो, 16 2 जा 16 3 जा 16 2 32 16 3 48 and 0 0. डिवाइड बाय दिस 2 ने ह्या 300 ला डिवाइड करा म्हणजे 150. दॅट मीन्स वी गॉट x is equals to 150. पण x काय आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय बस, म्हणजे बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स. बसने ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स किती मिळालं 150 किलोमीटर. आता फक्त व्यवस्थित समजून घ्या, मी एका मिनिटात तुम्हाला रिवाइज करतो. बघा काय इथे काय, बसचं डिस्टन्स x किलोमीटर, दुसऱ्याचं y किलोमीटर प्लेनचं. मग दोन्हींचं मिळून एकूण डिस्टन्स आपल्याला दोन इक्वेशन कशा मिळाल्या, बसचं डिस्टन्स प्लस एरोप्लेनचं डिस्टन्स, दोन्हींचं डिस्टन्स x प्लस y केलं तर 1900. पहिली कंडिशन मिळाली इथे. दुसरी कंडिशन कशी मिळाली, टायमिंग मध्ये. टायमिंग कसा दिला होता 5 आवर्स, म्हणजे हिला किती वेळ लागला आणि हिला किती वेळ लागला. मग टायमिंग साठी आपण फॉर्म्युला वापरला, टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड ह्याच्यामध्ये. मग टायमिंग पहिला टायमिंग t1 तो इथे काढला, t2 इथे काढला आणि नंतर आपली दुसरी कंडिशन समजून घ्या, टायमिंग मध्ये दिली 5 आवर्स. मग जर 5 तास ही जर कंडिशन सांगता येते आपल्याला 5 आवर्स, मग कसं येईल बघा तिथे 5 आवर्स साठी काय, 5 आवर्स म्हणजे पहिला टायमिंग कुणाचा बसचा प्लस दुसरा एरोप्लेनचा म्हणजे t1 प्लस t2 आणि दॅट इज इक्वल्स टू 5 आवर्स. t1 ची व्हॅल्यू t2 ची व्हॅल्यू टाकत आपण सोडवत गेलो, आपल्याला सेकंड इक्वेशन आणि मग फर्स्टला कन्वर्ट करून तिसरं आणि दुसरं तिसरं आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला x मिळाला. आणि जर समजा तुम्हाला असं विचारलं असतं फाइंड द डिस्टन्स कव्हर्ड बाय एरोप्लेन दॅट इज y किलोमीटर, तर त्यावेळेस x ची व्हॅल्यू टाका तुम्हाला y मिळेल. इक्वेशन मध्ये टाकलं तरी चालेल, किंवा बघा आता हे किती आले 150 म्हणजे 150 एवढं किलोमीटर औरंगाबाद टू नगर. मग उरलेलं कसं काढणार तुम्ही, टोटल 1900 त्याच्यातनं हे मायनस करा, उरलेलं प्लेनचं एरोप्लेनचं. ओके चालेल. आता नेक्स्ट, नाउ सी द नेक्स्ट क्वेश्चन. सी हियर 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck. बघा बाळांनो इथे एक ट्रक दिलेला आहे. या ट्रक मध्ये आता समजून घ्या, क्वेश्चनला एकदा समजून घ्या काय करायचं. 2 types of boxes A and B are to be placed in a truck having capacity 10 tons. आता ट्रकची कॅपॅसिटी बघा, पहिलं तुम्हाला हे कळलं पाहिजे 1 टन इज इक्वल्स टू, आता 1 टन किती असतो 1000 किलोग्राम. 1 टन एका टनचा 1000 किलोग्राम. तसं ह्याला जर 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 10 होईल, ते 10 टन. मग ह्याचे जर 10 टन झाले 10 टन तर तिकडे पण 10 ने मल्टिप्लाय म्हणजे 1 0, ह्याच्यावर जसा 1 0 वाढला तिकडे 1 0 वाढेल, म्हणजेच ह्याचं 1000चं 10,000 kg झालं. म्हणजेच बघा ही जी ट्रक आहे, धिस ट्रक हॅज कॅपॅसिटी 10,000 kg किलोग्राम ह्याची कॅपॅसिटी. मग आता काय आपल्याला कळलं की त्या ट्रक मध्ये किती वजन ती वाहून नेऊ शकते, तर 10,000 किलो 10,000 किलोग्राम वजन तेवढं ती कॅरी करू शकते, नेऊ शकते वाहून. आता बघा आता पहिली कंडिशन काय दिलेली आहे, when 150 boxes, मी पहिल्या कंडिशनला अंडरलाईन करतो, when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck, it weighs 10 tons. लक्षात घ्या, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे पहिलं. आता सगळ्यात पहिलं तुम्हाला मी सांगितलंय, फर्स्ट आयडेंटिफाय which variable is to be taken, कोणता व्हेरिएबल घ्यायचा. आफ्टर दॅट आयडेंटिफाय द कंडिशन्स अँड देन ट्रान्सफॉर्म दॅट कंडिशन इनटू इक्वेशन, म्हणजे त्या कंडिशनला इक्वेशन मध्ये ट्रान्सफॉर्म करा. आता पहिली कंडिशन पहिलं इक्वेशन, पण आपल्याला पहिले XY ते घ्यावं लागेल. मग जे फाइंड करायचं ते XY मानायचं. बघा फाइंड द वेट ऑफ ईच टाइप ऑफ बॉक्स. 2 टाइपचे बॉक्स आहेत. समजा आपण ह्या याला हा बॉक्स ए टाइपचा आणि हा बॉक्स बी टाइपचा. ऍक्च्युली ए म्हणजेच काय ऍपल असं आपण कन्सिडर करू. हे ए म्हणजे ऍपलचा बॉक्स आहे, ऍपल टाकले त्या बॉक्स मध्ये, आणि बी म्हणजे बनाना, ह्याच्यामध्ये बनाना टाकले. ऍपल बनाना, ए टाइपचा म्हणजे ऍपलचा बॉक्स, बी टाइपचा म्हणजे बनानाचा बॉक्स. हे 2 बॉक्सेस आले. ह्याचं वजन किती माहित नाही, ते काढायचंय. त्यांनी सांगितलं फाइंड द वेट ऑफ धिस बॉक्स, ईच टाइप ऑफ बॉक्स. ह्याचं वेट मी ते मानतोय x kg. जे फाइंड करायचं त्याला x मानलं. आता इथे बनानाचं वेट किती आहे y kg. बघा x kg, x किलोग्राम कुणाचं, ऍपलचं जो बॉक्स आहे, ऍपलचा बॉक्स आहे, तो उचलला मी. मला कोणीतरी विचारलं किती वेट, मी सांगितलं x kg. मी बनानाचा बॉक्स उचलला, मला विचारलं किती kg, मी सांगितलं y kg. म्हणजे
बनाना ऍपलचं वेट x kg, बनानाचं वेट y kg. आणि ते टोटल आता लक्षात घ्या 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए म्हणजे ऍपलचे बॉक्सेस. इथं सांगू आपण पहिलं आता काय घ्यायचं, पहिलं काय करावं लागेल, लेट द वेट ऑफ इच टाइप ऑफ बॉक्स, लेट द वेट ऑफ टाइप ए बॉक्स बी x kg. म्हणजेच काय, वेट ऑफ टाइप ए बॉक्स, टाइप ए म्हणजे ऍपलचा वेट, त्याचं वजन, टाइप ए म्हणजे ऍपलच्या बॉक्सचं वजन किती घेतलं x kg, अँड वेट ऑफ टाइप बी बॉक्स बी y kg म्हणजे ऍपलचं वेट x kg, ऍपलचा बॉक्स त्याचं x kg, आणि हे दुसरं बनानाचं जो आहे बी त्याचं वेट y kg. आता हे कळलं तुम्हाला. आता लक्षात घ्या असे, आता पहिली कंडिशन व्यवस्थित ऑब्झर्व करा बघा. इथे म्हणायचं फ्रॉम फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता कंडिशन काय ती एकदा समजून घ्या. पहिली कंडिशन लक्षात घ्या काय दिलंय त्यांनी, म्हटलंय 150 बॉक्सेस ऑफ टाइप ए. ऍपलचे किती बॉक्स आहेत, 150. म्हणजे एकाची किंमत, एकाचं वजन x आणि 150चं किती, 150 इंटू x. म्हणजेच इथे 150x हे झालं कशाचं वजन, x. एका बॉक्सचं वजन x ऍपलच्या. तर ए टाइपचे बॉक्स किती, 150 म्हणजे 150 इंटू x म्हणजे टोटल वेट झालं हे ऍपलचं. दुसरं काय आता 100 बॉक्सेस ऑफ टाइप बी. आता बी म्हणजे काय, बनाना. बनानाचं वेट किती, y kg. मग y kg इंटू धिस 100 बॉक्सेस म्हणजे 100 इंटू एकाचं वजन y म्हणजे 100y हे झालं बनानाचं वेट. हे ऍपल ए टाइपचं, हे बी टाइपचं बनानाचं वेट, आणि दोन्हींचं मिळून जे वेट आहे तेवढं सगळं ते वेट त्या ट्रक मध्ये टाकलं. मग ट्रकची जेवढी कॅपॅसिटी तेवढं वजन टाकलं. मग किती कॅपॅसिटी, ते वजन किती भरलं, 10 टन्स. पण 10 टन आपण आताच काढले, 10 टन इज इक्वल्स टू 10,000 म्हणजे इथे घ्या 10,000. आता लक्षात घ्या बरं का. आता ह्या इक्वेशनला आपण 50 ने जर डिवाइड, बघा ह्याला 50 ने भाग जातोय, मग 50 ने डिवाइड करा. 50 ने डिवाइड केलं तर 53 जा. इथे म्हणूया आपण डिवाइड बोथ साइड्स बाय 50, डिवाइड बोथ साइड्स बाय 50. जर 50 ने डिवाइड केलं बघा 53 जा म्हणजे 3x प्लस 52 जा दॅट इज 2y अँड दॅट इज इक्वल्स टू 52 जा 100 and 0 म्हणजे 200. वी गॉट फर्स्ट इक्वेशन. बघा किती सिंपल आहे. आपल्याला फर्स्ट इक्वेशन कसं मिळालं, टाइप ए चा बॉक्स, ऍपलचा बॉक्स 150 बॉक्सेस होते, 150 इंटू x. बनानाचे 100 होते आणि एकाचं वजन y म्हणजे 100y, आणि दोघांचं मिळून जे आहे ते 10,000 म्हणजे त्या ट्रकची कॅपॅसिटी, टोटल तेवढा लोड त्याच्यात टाकला फर्स्ट. आता सेकंड कंडिशन बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन किंवा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन काय सांगते बघा. आता काय म्हटलंय, बट वेन 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए. आता काय केलंय, बट 260 बॉक्सेस ऑफ टाइप ए. ए म्हणजे ऍपलचे किती घेतले, 260 बॉक्स. लगेच आपल्याला कळलं पाहिजे 260 कशाचे घेतले, ऍपलचे. पण ऍपलचं एकाचं वजन काय, x म्हणजे 260x हे झालं ऍपलचं वजन. पुढे आर लोडेड इन द ट्रक, इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाइप बी. आता 260 ऍपलचे बॉक्स ठेवले, त्याचं वजन काय झालं, इंटू x केलं, त्याचं वजन झालं ऍपलचं. आता पुढे आता बनानाचे ते म्हणताय की आता आणखी 40 बनानाचे 40 बनानाचे जे बॉक्स आहेत ते बसतील. मग 40 बनानाचे बॉक्स आणि इंटू एका बॉक्सची किंमत वेट काय y अँड दॅट इज इक्वल्स टू मग काय, सो दॅट इट इज फुल्ली लोडेड. ती पूर्ण लोड केली म्हणजे 10,000 किलोग्राम पूर्णच्या पूर्ण भरलंय. दॅट मीन्स हिअर 10,000. हे फुल्ली लोडेडचा मिनिंग तुम्हाला कळलं पाहिजे. फुल्ली लोडेड म्हणजे तिची जेवढी क्षमता आहे तेवढं ते आपण भरलंय त्याच्यामध्ये, म्हणजे दोन्ही मिळून 10,000. आता ह्याला जर तुम्ही 20 ने डिवाइड केलं तुम्हाला डायरेक्टली हे होईल. नसेल तर तुम्ही अगोदर 10 ने डिवाइड करा, नंतर 2 ने. मी डायरेक्टली 20 ने डिवाइड करतो. जर 20 ने डिवाइड केलं 0 0 देईल बघा. 2 1 जा, इथे तसं सांगू आपण, डिवाइड बोथ साइड्स बाय 20. तुम्ही पहिला करून बघायचं, तुम्हाला नसेल तुम्ही 10 ने डिवाइड करून बघा. परत काहीतरी इक्वेशन त्याला परत डिवाइड होतंय का, म्हणजे इक्वेशनला मिनिमाइज करायचं, त्याला सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणायचं डिवाइड करून, म्हणजे ते नंबर छोटे बनतात. आता इथे 20 ने जर डिवाइड केलं 0 0 2 1 जा 2 3 जा 13x प्लस इथे 22 जा आणि इथे 25 जा 100 आणि 0 0 म्हणजे इथे मिळालं 500. आता लक्षात घ्या, अगदी सिंपल मिळाले 1 आणि 2. मग इथे सांगा आता
2 मधनं 1 ला मायनस करू. आता हे इथे 2i दिसतोय बघा, इथे 2i दिसतो, आपल्याला कॅन्सल करणं सोपं जाईल. मग आता इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1 वी गेट, आपल्याला काय मिळतंय ते बघा. आता 13x प्लस 2y इज इक्वल्स टू 500 सेकंड. त्याच्यामधनं फर्स्ट मायनस करायचं. हे बघा 3x प्लस 2y अँड दॅट इज इक्वल्स टू 200. दिस इज फर्स्ट इक्वेशन. सबट्रॅक्ट करायचं म्हटलं सगळ्यांचे साइन चेंज करायचे, विसरायचं नाही. 2y कॅन्सल, 13 मधनं 3 गेले, 10x इज इक्वल्स टू 500 मायनस 200 300. देअरफॉर x इज इक्वल्स टू, x ने डिवाइड करा, 10 ने डिवाइड केली तर 30 आलं. हा 0 0 कॅन्सल होईल इकडे. 30 kg. व्हेरी नाईस. बघा आता आपल्याला काय मिळालं, x म्हणजे मी जो बॉक्स उचलला होता ऍपलचा, ए टाईपचा, ए टाईपचं मी सांगितलं तुम्हाला, विचारलं सुरुवातीला किती वेट, मी सांगितलं x, पण ते x म्हणजेच किती 30. मग मी म्हणणार 30 kg आहे ऍपलचा ए टाईपचा वेट. आता पुढे ही व्हॅल्यू कशाला पुट करा, आपल्याला y मिळेल. पुट x इज इक्वल्स टू 30 इन इक्वेशन. आता इक्वेशन कुठल्या ह्याच्यात टाकता, फर्स्ट सेकंड थर्ड जी तुम्हाला सोपी वाटेल त्यामुळे टाका. सपोज फर्स्ट मध्ये टाकूया आपण इन 1. इक्वेशन 1 काय 3 इंटू x ची व्हॅल्यू 30 प्लस 2 इंटू y आणि इज इक्वल्स टू 200. आता बघा बरं 33 जा 90 तिकडे घेऊन जा, म्हणजे 2ay इज इक्वल्स टू 200. आता हा 33 जा 90 तिकडे गेला, मायनस 90. 200 मधनं 90 गेला म्हणजे 110. देअरफॉर y इज इक्वल्स टू 2 5 जा 10 कॅरी 1 2 5 जा म्हणजे 55 kg. याचा अर्थ कळला काय बाळांनो, ए टाईपचा म्हणजे ऍपलचं वेट आहे बॉक्सचं 30 kg, बी टाईपचा म्हणजे बनानाचं वेट आहे 55 kg. असे दोन मिळाले. पूर्ण लक्षात आलंय काय केलं आपण इथे. सगळ्यात पहिली कंडिशन आपण बघितली, ए आणि बी टाईपचा. पहिल्या टाईपचा आपण एकाचं x मानलं, दुसऱ्याचं y मानलं, वजन xy. तर जेवढे बॉक्स होते बघा, त्याचे बॉक्स पहिले किती होते, फर्स्ट कंडिशन नुसार 150 बॉक्स, 100 बॉक्स त्यांचं वजन केलं आणि ते टोटल त्या बस आपल्या ट्रकची कॅपॅसिटी एवढं. तसं दुसरं आपण इक्वेशन तयार केलं, जेवढे 260 इंटू 40 हे त्याला मल्टिप्लाय करत करत पहिलं दुसरं इक्वेशन, दोन कंडिशन दोन इक्वेशन त्यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं, x आणि y मिळाला. x म्हणजे वेट आणि हे पण वेट, हे ऍपलचं ए टाईपचं वेट, बी टाईपचं वेट. ओके, कळलं सगळ्यांना. बरं, आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत इथे, थर्ड क्वेश्चन. सी हियर, नाउ सी हियर स्टुडंट्स, the next type of question. Here denominator of a fraction is 4 more than twice its numerator. Denominator becomes 12 times. आता बघा बरं का, इथे सुद्धा दोन कंडिशन दिलेल्या आहेत. आता पहिलं तुम्हाला मी काय सांगितलं, इथे काय ओळखायचंय, कुठले व्हेरिएबल घ्यायचंय, बरोबर आहे. तिथे म्हटलंय की फाइंड द फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे तुम्हाला माहिती काय असतं, फ्रॅक्शन मीन्स व्हॉट. सी, फ्रॅक्शन ऍक्च्युली फ्रॅक्शनचा मिनिंग काय, फ्रॅक्शन म्हणजे समथिंग अपॉन समथिंग, न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर. म्हणजे इथे काहीतरी आपण काहीतरी असं येतं, त्याला आपण फ्रॅक्शन. ते समजा x मानलं, इथे y म्हणजे x अपॉन y हा झाला फ्रॅक्शन. फ्रॅक्शन म्हणजे अपूर्णांक, अपूर्ण असतो. इंटेजर जे असतात ते पूर्ण असतात. इथे x अपॉन y ने x नुसता घेतला तो इंटेजर झाला, तसं x अपॉन y हा झाला फ्रॅक्शन. मग आता आपण इथे काय म्हणू, लेट द न्यूमरेटर बी x अँड डिनॉमिनेटर बी y. इथे सांगायचं लेट द numerator be x and denominator be y. आता मग आपल्याला फ्रॅक्शन मिळाला, therefore fraction is equals to, मग आपल्याला फ्रॅक्शन काय मिळाला, न्यूमरेटर x मानला आणि डिनॉमिनेटर y मानला, x अपॉन y. आता इथे फ्रॉम फर्स्ट कंडिशन, आता पहिली कंडिशन काय सांगते ती बघा. बघा बरं का, कंडिशन तुम्हाला कळणं गरजेचं आहे. पहिला कंडिशन इथून सुरू झाली बघा. द डिनॉमिनेटर ऑफ ए फ्रॅक्शन इज, बघा बरं का, डिनॉमिनेटर फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर काय दिस y, y इज, इज म्हटलं की इज इक्वल्स टू करायचं, y इज, डिनॉमिनेटर इज, डिनॉमिनेटर घेतला y, इज म्हटलं तिथे इज इक्वल्स टू. आता पुढचं सुरू झालं बघा, 4 मोर दॅन, 4 मोर म्हटलं की +4, त्यांनी जर म्हटलं असतं 4 लेस मग मी -4 घेतलं असतं. 4 मोर म्हणजे +4 घेतला. पुढे 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर, ट्वाइस इट्स न्यूमरेटर, न्यूमरेटर काय x त्याचं ट्वाइस म्हणजे असं लक्षात घ्या. डिनॉमिनेटर इज इक्वल्स टू 4 मोर म्हणजे +4, 4 लेस असतं तर -4, ट्वाइस न्यूमरेटर 2 टाइम्स न्यूमरेटर. ही झाली फर्स्ट कंडिशन. But take this 2x on this side, that is -2x here, इथे +y and that is equals to here 4 only.
हे झालं फर्स्ट इक्वेशन. नाव सेकंड इक्वेशन फ्रॉम सेकंड कंडिशन. आता दुसरी कंडिशन बघा. पहिली कंडिशनचं पहिलं इक्वेशन, दुसऱ्या कंडिशनचं दुसरं इक्वेशन. बघा काय सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये काय म्हटलंय बघा, द डिनॉमिनेटर सॉरी इथून स्टार्ट होते बघा. पहिली कंडिशन इथे संपली, 4 more than twice the numerator. is 4 more than twice its numerator. इथपर्यंत पहिली कंडिशन संपली. आता इथे दुसरी सुरू होते बघा. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. आता बघा बरं का, डिनॉमिनेटर आता न्यू डिनॉमिनेटर काय म्हटलंय, डिनॉमिनेटर बिकम्स म्हटलं, इज आलं बिकम्स आलं असे वर्ड्स आले की इज इक्वल्स टू डिनॉमिनेटर बिकम्स म्हणजे ते पुढचं सांगते. दिस बिकम्स डिनॉमिनेटर, न्यू डिनॉमिनेटर नवीन डिनॉमिनेटर बिकम्स इज इक्वल्स टू 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 टाइम्स न्यूमरेटर, न्यूमरेटर बघा, नवीन डिनॉमिनेटर हा 12 टाइम्स 12 पट 12 टाइम्स टू न्यूमरेटर. पण कसे ते नवीन कसे बनलेत बघा. इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6 ने रिड्यूस केले. लक्षात घ्या मी न्यू शब्द का वापरलाय. न्यू डिनॉमिनेटर इंडिकेट्स फर्स्ट डिनॉमिनेटर इज डिफरंट अँड नेक्स्ट वन इज डिफरंट. न्यू वन इज डिफरंट. म्हणजे पहिला डिनॉमिनेटर काय होता, वाय. दिस इज वाय. सी हियर, हे तुम्हाला लिहायची गरज नाही. हा, डिनॉमिनेटर काय होता वाय. रिड्यूस केला म्हणजे कमी केला. कितीने, 6 ने. म्हणजे डिनॉमिनेटर 6 ने कमी केला. म्हणजे हा जो जुना होता तो वाय, नवीन बनला तो y-6 इज इक्वल्स टू. आता y-6 काय, हा न्यू डिनॉमिनेटर झाला, इज इक्वल्स टू 12 टाइम्स न्यू न्यूमरेटर. आता न्यूमरेटर काय सांगितलं बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. 12 टाइम्स बनतोय त्या न्यूमरेटरच्या नवीनच्या. कधी, न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर कधी बनतोय बघा, इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस्ड बाय 6. ज्यावेळेस दोन्ही पण रिड्यूस करू आपण. रिड्यूस कधी करू आपण, ज्यावेळेस ह्याला 6 ने कमी केलं. रिड्यूस करणं म्हणजे कमी केलं. 6 ने कमी केलं वायला म्हणजे डिनॉमिनेटरला, आणि ते न्यू ह्याला सुद्धा 6 ने कमी केलं म्हणजे हे मिळालं. आता ह्याला आपण फक्त व्यवस्थित लिहू. y-x 12 into x 12x 12 6 जा 72. आता ह्यांना फक्त इकडे घ्या. -12x हा इकडे आला, हा इथला प्लस y 12x इकडे आला, -12x हा y इथेच आहे. आता -6 ला तिकडे न्या. -6 आणि प्लस -72 मायनसचा +6 झाला म्हणजे बघा -72 + 6 म्हणजे इथे काय मिळालं 12x + y इज इक्वल्स टू -66. दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे पहिलं आणि हे दुसरं, हे दोन इक्वेशन तुम्हाला सोडवायचे. पहिलं दुसरं घ्यायचं, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. तुम्हाला त्याचे आन्सर मिळतील x आणि y. तर x आणि y ची फक्त किंमत जी आहे तुम्हाला सांगू का त्याची किंमत, x आणि y बघा. x आणि y तुम्हाला मिळेल 7 8. x इज इक्वल्स टू 7 आणि y इज इक्वल्स टू 18. पण तुम्हाला एक्स वाय नाही विचारलं, तुम्हाला फ्रॅक्शन विचारलंय. फ्रॅक्शन, मग फ्रॅक्शन मध्ये तुम्ही कसं लिहिणार, x/y. बट x इज व्हॉट 7 आणि y इज व्हॉट 18. हे असं लिहिलं, संपलं. ओके, तुमचं हे आन्सर येईल. हे तुम्हाला फाइंड करायचंय. आता हा होमवर्क तुम्हाला पटपट लिहून घ्या. ओके, now see here students, the next question is the sum of father's age and twice the age of his son is 70. बघा बरं का आता इथे, if we double the age of father and add it to the age of his son, the sum is 95. Find their present ages. First thing is what? Try to identify which variable is to be taken. Which variable, कोणतं व्हेरिएबल घ्यायचं ते समजून घ्या. आता इथे बघा बरं, फाइंड द प्रेझेंट एजेस. त्यांचे प्रेझेंट आजची वय काढायची. कुणाची, फादर आणि सन. आपण सरळ म्हणूया, फादरचं एक्स वय घ्या आणि सनचं वाय. Therefore let the age of father be x years and son be y years. हे बघा, इथे हे फादर आहे, त्यांचं वय आहे x इयर्स. इथे हा छोटा त्यांचा सन आहे, त्याचं एज आहे y इयर्स. कळलं, फादर अँड सन. आता बघा, फर्स्ट कंडिशन, फ्रॉम फर्स्ट कंडिशन. आता कंडिशन आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे. लक्षात घ्या, कंडिशन काय, द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन. सम म्हटलं म्हणजे ऍडिशन, बेरीज. कशाची, फादर्स एज, सम ऑफ फादर्स एज. फादरचं एज x. बघा, फादरचं एज x. हे x घेतलं आपण, फादरचं एज आणि y सनचं.
मग सम ऑफ फादर्स एज x अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सनचं वय, ट्वाइस द एज ऑफ हिज सन, ट्वाइस म्हणजे सनचं जे वय आहे त्याची ट्वाइस म्हणजे 2y अँड दॅट सम इज व्हॉट, दॅट इज 70. ही सम झाली 70. दिस इज फर्स्ट इक्वेशन. कळलं का बघा, फादरचं एज आणि त्या सनचं ट्वाइस, त्याचं दुप्पट, वाय त्याच्या दुप्पट 2y आणि त्याची सम 70. दिस इज फर्स्ट इक्वेशन. नाउ फ्रॉम सेकंड इक्वेशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, बघा अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन. आता सेकंड कंडिशन काय आहे ते बघा. सेकंड कंडिशन मध्ये बघा, इफ वी, हे बघा इथपर्यंत ही फर्स्ट कंडिशन झाली, तुम्हाला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे. फर्स्ट कंडिशन इथे संपली. आता सेकंड, इफ वी डबल द एज ऑफ फादरचं x त्याला डबल केलं म्हणजे 2x, वी डबल द एज, फादरचं एज x त्याचं डबल केलं, डबल द एज ऑफ फादर अँड ऍड इट म्हणजे त्याला ऍड केलं टू द एज ऑफ सन. आता सनचं डबल वगैरे नाही, फक्त सनचं एज म्हणजे दॅट इज y अँड दॅट गिव्स द सम इज 95. दॅट सम इज 95. दिस इज सेकंड. देन टेक दिस इज फर्स्ट इक्वेशन, दिस इज सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन तुम्ही घ्यायचे आणि त्यांना सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. बघा x + 2y = 70. दिस इज फर्स्ट इक्वेशन. हे दोन्ही तुम्ही सॉल्व्ह करा. त्यामध्ये तुम्हाला x आणि y च्या मी व्हॅल्यू देतो. बघा x = 40, y 15. x = 40 years आणि y = 15 years. हे तुम्हाला ह्याचं आन्सर काढता आलं पाहिजे. आणि हे जर तुम्हाला येत नसेल सायमल्टेनियस कसं सॉल्व्ह करायचं, मागचे व्हिडिओ बघा, प्रिव्हियस व्हिडिओज, त्यामध्ये तुम्हाला हे सगळं सांगितलं सायमल्टेनियस इक्वेशन्स कशा सॉल्व्ह करायच्या. ओके, चला पटपट सॉल्व्ह करून घ्या मुलांनो. नाउ सी हियर स्टुडंट्स, कंप्लीट द फॉलोइंग. दिस इज सेकंड क्वेश्चन. इट इज व्हेरी सिंपल. बघा आता, इट इज रेक्टँगल गिवन, इट इज सेइंग आय एम अ रेक्टँगल, म्हणजे हा रेक्टँगल आहे. ऍक्च्युली काय सांगायचं त्यांना, इथे दोन इक्वेशन तयार करायचे आपल्याला. दोन. पहिलं काय, लेंथ म्हणजे रेक्टँगलची प्रॉपर्टी माहिती का, ऑपोजिट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ही साइड आणि ही साइड इक्वल म्हणजे हे पूर्ण इज इक्वल्स टू, ह्या दोन्हींना इक्वेट करायचं. बघा म्हणजे ऑपोजिट साइड्स आर ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट, म्हणजे ही साइड इज इक्वल्स टू ही, असं ठेवलं, त्याला सोडवलं पहिलं इक्वेशन. म्हणजे लेंथ ह्या दोन लेंथ घेतल्या, त्याचं इक्वेट केलं, समोरासमोर घेतल्या यांना, पहिलं इक्वेशन बनलं. दिस इज फर्स्ट. सेकंड, ब्रेड इक्वल, या दोघांना इक्वेट केलं, समोरासमोर लिहिलं ब्रेडचं, त्याला सोडवलं, आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालं. फर्स्ट आणि सेकंड दोन्हींना सॉल्व्ह केलं, आपल्याला y मिळाला, त्यावरून आपण x फाइंड केला. म्हणजे सो वी गॉट हिअर x = 12 अँड y = 8. 12 आणि 8 मिळाले आपल्याला, x आणि y. म्हणजेच आपल्याला काय मिळालं, ह्याची बघा लेंथ मिळाली 40, ह्याच्यात x ची व्हॅल्यू टाका, y टाका, हे टाकलं तर आपल्याला 40 मिळतं. आणि इथे ब्रेड जी आहे ती, इथे x ची व्हॅल्यू टाकून तुम्हाला 16 मिळेल. म्हणजे 40 16 पेरिमीटर जर फाइंड केली, दॅट पेरिमीटर इज 112. सगळ्या साइडची ऍडिशन आणि एरिया लेंथ इंटू ब्रेड केले, तुम्हाला 640 मिळतो. पहिला क्वेश्चन हा कळला तुम्हाला. हा त्यानंतरचा हा एकदमच सिंपल आहे. बघा हा तुम्ही वाचून घ्या, तुम्हाला अगदी व्यवस्थित कळेल. नाही कळलं त्याच्यावर थोडंसं विचार करा, नाहीच कळलं तर मला कॉल करा. ओके, तर या पद्धतीने आपण आता हे सगळे वर्क प्रॉब्लेम्स कंप्लीट केले. आता नेक्स्ट चॅप्टर आपल्याला सिमिलॅरिटी स्टार्ट करायचा आहे, जॉमेट्रीचा. आता ह्यानंतरचा मी तो, आणि याचा जो प्रॉब्लेम सेट आहे ते सगळे क्वेश्चन आता तुम्ही सोडवायचे. जिथे डाऊट येतील ते मला विचारायचे. ओके, जे डाऊट्स येतील मला, मी ते तुम्हाला सॉल्व्ह करून पाठवून देईल. ओके, थँक्यू स्टुडंट्स.